आज आपण करायला घेतले आणि 15 मिनिटात तयार होणारा हा पोटभरीचा नाश्ता तयार करत आहोत. अगदी घरच्या उपलब्ध साहित्यात ज्वारीच्या पिठापासून हे अप्पे करत आहोत, त्यामुळे अगदी पौष्टिक रेसिपी आहे. त्याचबरोबर तुम्ही जर मुलांना पौष्टिक आहार देण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी जाळीदार असे हे अप्पे आपले आज बनवून तयार झाले. सो हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते झटपट 5 मिनिटांमध्ये तयार होणाऱ्या आणि हेल्दी पौष्टिक रेसिपी दररोज दुपारी 12 वाजता. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आज आपण जाळीदार ज्वारीचे अप्पे कसे तयार करायचे ते पाहू. इन्स्टंट अप्पे तयार करत आहोत, त्यामुळे छान पीठ परमिट होण्यासाठी ताकाचा वापर केला आहे. ताकाऐवजी दही वापरलं तरीही चालणार आहे. या ठिकाणी एक मोठी वाटी एवढं ताक घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ होईल हे प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही एकाच वाटीच्या मापाने ज्वारीचं पीठ आणि रवा मोजून घेऊ शकता आणि आवश्यकतेनुसार ताकाचा दह्याचा वापर केला तरीही चालणार आहे. छान असं मिक्स केल्यानंतर तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता. अशा पद्धतीचे थोडेसे आणखीन त्यामध्ये रव्याचे किंवा पिठाचे गोळे दिसत आहे, त्यामुळे आणखीन पुन्हा एकदा हलवून त्यावर झाकण ठेवलं. 5 मिनिटासाठी बाजूला ठेवलं. तोपर्यंत आपण भाज्यांची तयारी करून घेतली. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि कोथिंबीर, त्याचबरोबर हिरवी मिरची आणि लसूणचा छान असा ठेचा करून घेतलेला आहे. हा ठेचा यामध्ये टाकायचा. आता या भाज्यांव्यतिरिक्त तुम्हाला जर यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कोबी, थोडासा गाजर वगैरे ॲड करायचं असेल किंवा बीट यामध्ये ॲड करायचं असेल तर करू शकता. यामध्ये टाकायचं खूप सगळं जिरं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आता या ठिकाणी मुले बऱ्याचशा भाज्या खात नाही. हेल्दी तुम्हाला मुलांना आहार द्यायचा असेल तर अशा पद्धतीने अप्पे करताना तुम्ही त्या भाज्या यामध्ये ॲड करू शकता. जसं की कोबी, बीट, गाजर वगैरे तुम्ही यामध्ये ॲड करून मुलांना ती खाण्यासाठी देऊ शकता. आता छान असं यामध्ये सगळ्या भाज्या आपण टाकून मिक्स केलेल्या आहे. चवीनुसार टाकूया मीठ आणि त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं. आता दही किंवा ताक थोडंसं आंबट असतं, त्यामुळे अगदी या ठिकाणी 5 ते 10 मिनटं आपण झाकून ठेवल्यानंतर रवा देखील छान असा फुललेला आहे आणि पीठ देखील छान असं परमिट झालेलं आहे. आता अप्पे पात्रामध्ये टाकायचं थोडंसं तेल. तुम्ही तेलामध्ये किंवा साजूक तुपामध्ये देखील हे अप्पे तयार करू शकता. आता यामध्ये आपण हे सगळं बॅटर टाकणार आहोत. त्यानंतर झाकण ठेवून मंद ते मध्यम आचेवर छान असे हे अप्पे करून घ्यायचे. आता या ठिकाणी खूप मोठ्या आचेवर करायचे नाही. मंद किंवा मध्यम आचेवर केले की रवा छान असा फुलतो आणि अप्पे आतून छान असे जाळीदार होण्यास मदत होते. वरील बाजूने देखील थोडंसं तेल टाकलेलं आहे. 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता छान असे अप्पे आपले फुगलेले आहे. त्यानंतर आपण हे अप्पे छान असे तळाकडील बाजू वरील बाजूला करून देणार आहोत. अगदी ज्वारीचा पिठाचा वापर केला, त्यामुळे हलकेसे चिटकू देखील शकतात. त्यामुळे तुम्ही अगदी थोडासा तेलाचा या ठिकाणी वापर जास्त केला तरीही चालेल, पण तुम्ही जास्त तेलाचा वापर या ठिकाणी केलेला नाही, त्यामुळे थोडेसे चिटकलेले आहे, परंतु काही हरकत नाही. अगदी हलकेसे छान असे भाजले की व्यवस्थित असं ते निघतात. हे पहा, अशा पद्धतीने छान असे आपण ते काढून घेणार आहोत. अप्पे छान असे मी भाजून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण इथे मिळतात पूर्ण वर्षभर दररोज दुपारी 12 वाजता एक नवीन रेसिपी, त्यासोबत युजफुल किचन टिप्स. आणि या ठिकाणी अगदी प्रत्येक रेसिपी 5 मिनिटांमध्ये परंतु अगदी डिटेलमध्ये सविस्तर सांगण्याचा प्रयत्न मी करत असते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा. अप्पे छान असे पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफवून घेतलेले आहे. परफेक्ट असे लालसर रंगावर अप्पे तयार झाले आहे. हे अप्पे तुम्ही शेंगदाण्याची चटणी, ओल्या नारळाची चटणी किंवा दह्यासोबत देखील सर्व करू शकता. या अगोदर आपण चटण्यांचे खूप सगळे वेगवेगळे प्रकार पाहिलेले आहे. ते जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच सर्च करा. या ठिकाणी छान असे अप्पे आपले तयार झाल्यानंतर आपण ते एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता. हे अप्पे पाहिल्यानंतर लगेचच तुम्हाला जर खावेसे वाटले असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला काही रेसिपी देणार आहे, त्या रेसिपी देखील पाहायला विसरू नका. अप्पे जेवढे दिसायला छान झालेले आहेत ना, तेवढे आतून जाळीदार देखील झालेले आहे. खूप छान परफेक्ट असे हे अप्पे तयार होतात. अगदी मुलांना पोटभरीचा नाश्ता तुम्ही हा बनवून देऊ शकता. करायला सोपे आहे, घरच्या उपलब्ध साहित्यात तयार होतात. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर हाईप देखील नक्कीच करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.